वेलकम टू SCSC अकॅडमी. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण आज NCERTचा 12वी NCERTचा आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. त्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. बायो लाईफ, डायव्हर्सिटी विविधता, जैव विविधता, कन्झर्वेशन जपणूक. ह्या जैव विविधतेचे, नॅचरल रिसोर्सचे की आपणास काय करायचं आहे, जपणूक करायचं आहे, कन्झर्वेशन करायचं आहे. हा आपण NCERTचा लोगो दिसतोय का बघा, हा आपण सुरू केला आहे. विद्यार्थी मित्रो, हा जो टॉपिक आहे, आज जी काही यावर्षी नीटची परीक्षा देणार असेल तरी सुद्धा हे बघून जावा. कारण का ह्याच मी कंटेंट असे देणार आहे की ह्या वर्षी नीटच्या परीक्षेमध्ये मी सांगितलेले बायोडायव्हर्सिटीचे MCQ तुम्हाला येणार म्हणजे येणार. तर आपण सुरुवात करूया. लेक्चर नंबर 1, बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. तर काय झालं बघा, तर हे बघू नका, माझ्याकडे लक्ष द्या की आपल्या अर्थवर इतकी बायोडायव्हर्सिटी काही गरजेचे आहे का? का ती संख्येने आहे का? फ्लावर डिफरंट कलरचे पाहायला मिळतात. आपल्या मध्ये गुलाबाचं फूल, ते पांढरं असलं काय, गुलाबी असलं काय, येलो असलं काय, गुलाबाचंच फुल म्हणणार. किंवा अँट, मुंगी, अँटचे आपल्याकडे 20,000 स्पीसीज, मुंगी तर मुंगीचे. तर या डायव्हर्सिटीचे, बायोडायव्हर्सिटीचे अर्थवर काय महत्व आहे का? फक्त संख्येला मोजण्यासारखे आहे. बर ठीक आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, या बायोडायव्हर्सिटीचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर लास्ट एक टॉपिक आपण पूर्ण केलाय, त्याचं नाव आहे इकोसिस्टम. आणि त्या इकोसिस्टम मध्ये एक चार्ट आलता बघा, इकोसिस्टम सर्व्हिसेस. इकोसिस्टम सर्व्हिसेस काय देते आम्हाला माहिती होतं बघा. हे जरा लक्ष देऊन आहे, माझ्या लक्ष द्या. काय झालं, मी सकाळी आपण उठलो आणि उठल्याबरोबर बेल वाजली. तर बघतोय तर काय झालं, ग्रीन प्लांटनं काय केलं, ऑक्सिजनचं बिल घेऊन आला. परत 2 मिनिट आलं, सनलाईटचं एवढं मोठं बिल आलं. त्यानंतर काय आलं, रेनफॉल, त्याने सुद्धा काय आलं, बिल आणलं. आणि या सर्वांची बिल बघितलं आम्हाला चक्कर मारायला लागली. बघा, इकोसिस्टम ह्या सर्व्हिसेस तुम्हाला फ्री देत आहे. आणि आपण ह्युमन बीइंग काय करतोय बघा, ते पोल्युशन करून काय करतोय, इकोसिस्टम आपण बिघडतोय. लक्षात ठेवा, ऑक्सिजनचं महत्व कधी समजेल माहिती काय, जर एखादा पेशंट आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर ऑक्सिजनचा सप्लाय करावा लागतोय, तर त्यावेळी समजते की ऑक्सिजन किती मौल्यवान आहे. आणि ते ऑक्सिजन आपल्या आसपास असणारा प्लांट द्यावे. मुलांना लक्षात ठेवा, एक प्लांट सुद्धा स्वतःमध्ये एक इकोसिस्टम आहे. एक प्लांट सुद्धा काय आहे, स्वतःमध्ये एक इकोसिस्टम आहे. चला ठीक आहे, की इकोसिस्टम आम्हाला देते तरी काय बघा, सपोर्टिंग, प्रोव्हिजिंग, रेग्युलेटिंग आणि कल्चर. तर आपण या ठिकाणी पाहत आहे बघा, म्हटलं ना पैसे दिसायला. हे पैसे दिसण्याच्या पाठ्यावर प्रश्न काय आला की इकोसिस्टमनं जे काय सर्व्हिसेस दिल्या ना, त्याचं बिल मागाले. आणि बिल बघून आम्हाला काय व्हायला, चक्कर आल्या. प्लांट म्हणतंय ऑक्सिजनचं बिल द्या, रेनफॉल म्हणतंय वॉटरचं बिल द्या. हे सर्वजण बिल मागितले तर आपण ते देऊ शकत नाही. इकोसिस्टम या ठिकाणी जे काही फ्री द्याले त्याचं कन्झर्वेशन होणं महत्वाचं आहे मुलांना. तर बघा की आता हल्ली कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जग स्टॉप झालेलं आहे. तेच बघा, आपल्या भारतातलं बघा, गंगा नदी साफ करण्यासाठी हजारो करोडो रुपयाचं पॅकेज लावले होतं, तरी सुद्धा साफ करता आली नाही. पण इकोसिस्टमनं या 1.5 महिन्यामध्ये स्वतःला क्लीन करून घेतलं. आज अर्थनं स्वतःला इतकं क्लीन करून घेतले. लक्षात ठेवा, नेचर ह्युमन पेक्षा महत्वाचं आहे.
श्रेष्ठ आहे ते स्वतःचे काय मी स्वतः क्लीन करून घेतो आणि क्लीन करून घेतलेला आहे काय आणि परत आम्ही काय करणार या सर्व्हिसेसचा चांगला वापर करावा अशी या नेचरची इच्छा आहे. चला ठीक आहे आपण जाऊया आपल्याला. तर आम्ही काय केलं की एक दिसाला टायगर दिसालाय, इन्सेक्ट दिसालाय, ट्री ग्रास दिसालाय. तर ह्या ठिकाणी आपण बघतोय की इतकं प्लांट आहेत, इन्सेक्ट आहेत, ॲनिमल्स आहेत, फ्लावर्स आहेत, इन्सेक्ट हे काही गरजेचे आहेत का? इतकी डायव्हर्सिटी बघा. चला ठीक आहे आपण एका गार्डन मध्ये घ्या. एक गार्डन मध्ये आलो ना तुम्ही तर येलो फ्लावर दिसतंय, व्हाईट फ्लावर आहे, रेड फ्लावर आहे, येलो फ्लावर आहे, व्हायलेट दिसाले की बघा. आपण लहान असताना काय करत होतो माहिती काय की आपल्याला बागेमध्ये जायचं आवडायला, झू मध्ये जायला आवडत होतं. बागेमध्ये म्हटलं ना तर आपण पळत पळत जायचं. का जात होतं तर असं आम्हाला डिफरंट या ठिकाणी फ्लावर पाहायला मिळत होते. एखाद्या झू मध्ये गेलो ना तर आम्हाला डिफरंट या ठिकाणी ॲनिमल्स पाहायला मिळत होते. म्हणून लहान असताना आपण काय करायचं की आपण बागेमध्ये जायचं, गार्डन मध्ये जायचं. आपण काय करत होतो विचार करत होतो. तर ह्या ठिकाणी काय घडले बघा. त्यानंतर काय झालं ही जैव विविधता फक्त टेरेस्ट्रियल मध्ये आहे का? नाही, ॲक्वॅटिक समुद्राचा खालचा फोटो आहे बघा. समुद्राच्या बॉटम मध्ये एक तळाशी घेतलेला हा छानसा फोटोग्राफ आहे. टर्टल दिसतंय, डिफरंट ह्या ठिकाणी अल्गीज दिसाल्या, कलर फिश दिसत आहेत तुम्हाला. हे जो व्ह्यू आहे तो काय आहे बॉटम मध्ये घेतलेला आहे. समुद्राच्या आत तुम्ही जाऊन याचा काय घेतलेला आहे फोटो घेतलेला आहे विद्यार्थी. तर मुलांनो ही जैव विविधता जी आहे टेरेस्ट्रियल मध्ये आहे, भूचर मध्ये पाहायला मिळत्या. तर काय बघा की आमच्या समोर काय दिसायला बघा जादू एलियन्स दिसायला. एलियन्स या एलियन्स काय म्हणते बघा अर्थ इज कलरफुल. अर्थ काय आहे कलरफुल आहे. कशानं? ग्रीन प्लांट आहेत, फ्लावर्स आहेत, ॲनिमल आहेत, ग्रासेस आहेत, माउंटेन्स वेगवेगळे आहेत, ग्लेशियर आहेत, डेझर्ट आहेत आणि ह्यामुळं अर्थ ही कलरफुल दिसत्या. शोईंग ग्रेट डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. आणि याचमुळं की लिव्हिंग थिंग्स मध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. हा ॲलिस काय करत असेल विचार की आपण पण जाऊन अर्थवर राहावं. इतकी डायव्हर्सिटी जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपण का जाऊ नये अर्थवर? तर असा तर करत नाही ना विचार अर्थ. बरं मुलांनो नेक्स्ट पुढे बघा. आपल्याला आपलं ब्रेन विचार करावे व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. सर तुम्ही जे सांगताय ते मला काही कळना की मला एकदा समजावून सांगा की बायो चा अर्थ लाईफ, डायव्हर्सिटी विविधता, व्हेरिएशन म्हटलं जाते. तर तुम्ही एक प्लांट दिसते आपल्याला. हा जो प्लांट आहे या प्लांट मध्ये पण बघा किती डिफरंट पाहायला मिळतील बघा तुम्हाला की ह्या ठिकाणी क्रीपर आहेत, ट्रीज पाहायला मिळतात, ग्रासेस आहेत, फूड कॅश क्रॉप आहे, त्यानंतर लार्जर असं ट्रीज पाहायला मिळतात. या प्लांट मध्ये सुद्धा एक प्लांट नाही आहे, डिफरंट प्लांट पाहायला मिळते. जर ॲनिमल मध्ये आलो तर ॲनिमल मध्ये काय दिसते बघा आपल्याला इन्सेक्ट आहेत, अर्थपोडा माहिती ना. अर्थपोडा सक्सेसिव्ह आहे, सर्वात जास्त जे नंबर आहेत ते इन्सेक्ट मध्ये अर्थपोडा. अर्थ इन्सेक्ट आहेत, बर्ड्स दिसतात, फार्मिंग साठी या ठिकाणी हेन्स आहे, ऑक्स दिसते आणि हे ह्युमन बिंग आहे. हा काय करतोय ह्या डायव्हर्सिटीचा उपयोग ह्युमन बिंग काय केलं स्वतःच्या वेलफेअर साठी काय करतोय तो यूज करून घेतोय. तर विद्यार्थ्यांनो हे बायोडायव्हर्सिटीचा अर्थ जो का कळणार नाही ना तो कारण आपल्याला काहीच कळणार नाही. बायो लाईफ, डायव्हर्सिटी विविधता, जैव विविधता. काय म्हटलं आपण? जैव विविधता. तर काय म्हटलंय ते बघा एवढी ही जैव विविधता आहे. निसर्ग काय कलरफुल बनलेला आहे आणि आम्ही काय करतो माहिती काय की अर्थ ही कलरफुल बनलेली आहे. कशी बघा दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर आपण रांगोळी घालते ना, दिवाळी लक्ष्मीपूजन वगैरे असते बघा. तर त्यावेळी आपण छानशी आपल्या दारात घातलेली रांगोळी तास 2 तास खर्च करून
कोणी जर खराब केले तर वाईट वाटते ना, वाटते ना, बरोबर आहे. तसंच ही जी बायोडायव्हर्सिटी जी आहे, ॲनिमल, प्लांट, मायक्रोब, याला आपण काय करतोय, डिफॉरेस्ट्रेशन करतोय, इंडस्ट्रियलायझेशन करतोय, फार्मलँड शेतीसाठी तोडतोय, ॲनिमल किल करतोय. आपण बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब करत नाही ना, करतोय. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की आपण बायोडायव्हर्सिटी आपण खराब करत चाललोय आणि याचा परिणाम आपण आता बघतोय. लक्षात की एन्व्हायरमेंटचं बॅलन्स बिघडतोय आणि त्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला आता ह्युमन बिईंगला पाहायला मिळत आहे. चला ठीक आहे, आपण आपल्या टॉपिककडे जाऊ. आता छान छान दिले बघा. तर काय दिले बघा, अमेझिंग. तर काय दिले बघा की अमेझिंग डायव्हर्सिटी ऑन अर्थ, डिफरंट ब्लू. पृथ्वीवर अमेझिंग आपण कल्पना करू शकत नाही अशी डायव्हर्सिटी पाहायला मिळते. 20,000 स्पेसिस अँट. मी काय म्हणाले बघा की 20,000 स्पेसिस अँटच्या पाहायला मिळतात. मुंगी आपण म्हणणार एक मुंगी आणि त्याच्या एवढ्या स्पेसिस का बनल्या असेल, बरोबर आहे, अँट तर अँटच आहे. तर काय झाले बघा, त्यानंतर 3 लाख स्पेसिस बीटल्स. बीटल्स छोटे छोटे किडा असतो बघा, बीटल्स कलरफुल असतात, रेड कलर, ब्लॅक कलर, डार्क. तुम्हाला माहिती आहे चार्ल्स डार्विन, माहिती आहे काय, ओरिजिन ऑफ लाईफ. चार्ल्स डार्विन सुद्धा बीटल कलेक्शन करायचे त्यांना छंद होता, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 28,000 स्पेसिस फिश. आज मासे जे फिश आहेत त्याच्या 28,000 फिश आहेत आणि नियरली 20,000 स्पेसिस ऑफ ऑर्किड. ऑर्किड माहिती काय की जंगलामध्ये ऑर्किड जे या ठिकाणी जे प्लांट आहेत तर तुम्हाला काय ना त्याच्या सुद्धा 20,000 आहेत. तर इतकी अमेझिंग बायोडायव्हर्सिटी आपल्याला काय करते पाहायला मिळते. आता एवढं तुम्ही सांगताय हे जर काय महत्व आहे का बघा, तर म्हणतोय आपण वाय आर देअर इज सो मॅन स्पेसिस. Why are the so man species? Did such a great diversity exist through the earth history? तर काय एक प्रश्न पडायला बसतो की म्हणते why there so many species. प्रश्न काय पडलाय बघा की इतक्या स्पेसिस का. एक अँट आहे त्याचे 20,000 स्पेसिस सांगताय तुम्ही, एक ऑर्चिड आहे त्याचे 28,000 तुम्ही या ठिकाणी स्पेसिस सांगायला. तर काय होणार की प्रश्न पडायलाय की इतक्या स्पेसिस का आहेत. काही मध्ये जे नेचर जे आहे ते एक लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे आणि या लॅबोरेटरीमध्ये अनेक स्पेसिस काय केल्या निर्माण केल्या जातात DNA मध्ये चेंज करून. आणि याचा फायदा काय होतोय की इन्व्हायरमेंटमध्ये अचानक क्लायमेट चेंज झालं तर त्यातील सगळ्या स्पेसिस नष्ट व्हायला नको, काही सर्वाईव्ह होतील आणि परत जीवन तिथून सुरू होईल. समजलं नाही, बघा लक्ष द्या. एक ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे आणि अचानक तिथं काय आलं, हाय टेम्परेचर झालं आणि डेझर्ट कंडिशनकडे चाललं तर काय होईल. ट्रॉपिकल मध्ये जे काही ग्रास होतं, इन्सेक्ट होतं, बर्ड्स होतं, ॲनिमल्स होतं, नष्ट होणार. पण तो काही असं स्पेसिस असणार की त्या हाय टेम्परेचरमध्ये सर्वाईव्ह करणार आणि तिथं नवीन बायोम बनला जाईल आणि ह्या जीवन काय करेल आणि परत इथून सुरू करेल. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणते बायोडायव्हर्सिटी एखादा स्पेसिस जर नष्ट झाला तर काय होईल. काय म्हटलं की जे अँट आहे त्याचे 20,000 स्पेसिस आहेत, त्यातले एखादी स्पेसिस कमी झाली तर काय होईल. बघा आपले केस आहे की तुमचा एक केस कमी केला काय नाही वाटणार, 2 कमी झालं काय नाही वाटणार, 3 कमी झालं, 4 कमी झालं, परंतु हळूहळू इथला पॅचच कमी झाला काय होईल, टेन्शन आलं ना. हळूहळू करत तुमचा तो एक पॅच पडला इथं म्हणते ना, टक्कल पडलं तर टेन्शन येते ना. तर असं आहे की नेचरमध्ये एक लॅबोरेटरी आहे आणि प्रत्येक प्रकारचे जीव, प्रत्येक स्पेसिसला महत्व आहे. जसं प्रत्येक केसाला महत्व आहे की नाही,
तसं प्रत्येक स्पेसिसला या ठिकाणी महत्व आहे. कारण का ती जी स्पेसिस आहे ती पर्टिक्युलर जेनेटिक रिकॉम्बिनेशन न बनलेली आहे आणि ते काय करत्या वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन कॅरी करायला. आज आपल्याला दिसणारी ही बायोडायव्हर्सिटी अचानक बनली नाही. म्हणजे प्रायमरी सक्सेशन, सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन सांगा बघू. लायकेन पासून क्लायमेट फॉरेस्ट पर्यंत जाणे म्हणजे किती वेळ लागला असेल बघा. तर आज आपण ही दिसणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे ती अचानक बदली नाही. तर हे मुलांनो यासाठी बराचसा वेळ आपल्याला द्यावा लागलेला आहे. तर काय सांगितलं तर बघा आपण या ठिकाणी हाऊ डीड द बायोडायव्हर्सिटी कम आउट. ही बायोडायव्हर्सिटी कशी आली बघा. जेनेटिक रिकॉम्बिनेशन बरोबर आहे. वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. हाऊ अँड व्हाय दिस डायव्हर्सिटी इम्पॉर्टंट बायोस्फिअर. आताच मी सांगितलं की किती महत्वाची आहे. वुड द फंक्शन एनी डिफरंटली इफ डायव्हर्सिटी वॉज मच लेस. काय जर डायव्हर्सिटी जर कमी झाली तर काय होईल बघा की समजा प्लांट जे काही प्रोड्युसर आहे प्लांट कमी झालं डायव्हर्सिटी पण त्यामुळे काय होणार की त्या प्लांटवर पर्टिक्युलर प्लांटवर सर्वाइव्ह असणारे ॲनिमल कमी होणार. बरोबर आहे की नाही. हाऊ डू ह्युमन बेनिफिट फ्रॉम डायव्हर्सिटी. ह्युमन भरपूर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटीचा उपयोग करतोय. कसं बघा आज आपण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं ह्युमन इन्सुलिन बनतोय. कसे आहे इशेरिया कोली कोली पासून बीटी कॉटन बनवतोय बॅसिलस थोरेंजी पासून. बरोबर आहे ना. तर आज आपल्यापासून की बायोडायव्हर्सिटीचा आपण काय करायला पुरेपूर ह्युमन वेलफेअरसाठी आपण यूज करायला. लक्षात ठेवा आपण या मायक्रोबला सुद्धा आम्ही कामाला लावलेलं आहे. कर्ड दही बनणे, बेकरी, ब्रेवेज, मेडिसिन, सर्व प्रकारचे जे काही फूड वगैरे आहे जेनेटिक मॉडिफाईड फूड म्हटलं जाते हे सर्व आम्ही काय करालोय या बायोडायव्हर्सिटीचा तर फायदा करून घेतोय आपण. इन आवर बायोस्फिअर ह्युमन्स डायव्हर्सिटी. बायोस्फिअर म्हणजे काय काय म्हणणार आपण जीवावरण. काय म्हणणार जीवावरण. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय बघा की जैव लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर यामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत टुगेदर कॉल्ड ॲज बायोस्फिअर. याला आपण बायोस्फिअर म्हणते. ती हेट्रो काय सांगितलं बघा हेट्रोजेनेटिक एक्झिट नॉट ओनली ॲट द स्पेसिस लेवल बट इट ऑल level of biological organization running from macromolecule within cell to bio. आता काय सांगितलंय बघा लक्षात ठेवा की ही बायोडायव्हर्सिटी जी आहे फक्त प्लांट ॲनिमल आणि मायक्रोब मध्येच पाहायला मिळत्या की अजून कुठं पाहायला मिळत्या. लक्षात आहे तुम्हाला. प्रोटीन कशाचं म्हणताय ॲमिनो ऍसिड. दोन ॲमिनो ऍसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड माहिती आहे ना प्रोटीन. तर प्रोटीन बनण्यासाठी आपण म्हणतोय 20 ॲमिनो ऍसिड असते. किती असतात 20 ॲमिनो ऍसिड असते. परंतु तुम्हाला माहित असेल की याचं कोड किती आहेत माहिती तुम्हाला 61 कोड आहे. असं का आम्हाला 20 ॲमिनो ऍसिड बनवायचे आणि कोड किती आहे बघा 61 आणि 3 जे कोड होतं ते काय स्टॉप कोडवले. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा 20 ॲमिनो ऍसिड बनण्यासाठी 61 कोड आहेत. आलं ना. मॅक्रोमॉलिक्यूल सेल टू बायो. त्यानंतर बघा की आपल्या बॉडीमध्ये जे फूड जे आहे ते काय म्हटलं ते बघा कार्बोहायड्रेट, फॅट, स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन हे डिफरंट मॉलिक्यूल आहेत. असं का केलं असेल
यामध्ये सुद्धा बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. बरं ठीक आहे, आपण काय करूया, ऍटॉम. ऍटॉम मध्ये काय बघा, ऍटॉम मध्ये तुम्ही काय म्हणताय, प्रोटॉन, प्रोटॉन, त्यानंतर कोण असते, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. एक छोटासा अणु जो बनतोय, ऍटम बनतोय, यामध्ये सुद्धा हे तीन येतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि लास्ट वर न्यूट्रॉन. आणि बायोम मध्ये जर तुम्ही आला, बायोम मध्ये ना, बायोम, डेझर्ट एक बायोम आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोम आहे, ग्रासलँड आहे, अल्पिन आहे, टुंड्रा आहे, डेझर्ट आहे, हे सर्व या ठिकाणी बायोम म्हटलं आहे. म्हणजे बायोम मध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहायला मिळते. तर इतकी डिफरंट काइंड ऑफ डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. आता मुलांनो हे घेऊन घ्या, नीट 2020, नीट 2020 अंडरलाईन करा. सांगतो तुम्हाला, बायोडायव्हर्सिटी इज टर्म सोशल बायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन ने दिलेला आहे. आणि ह्या वर्षीचा नीट मध्ये येणारा क्वेश्चन आहे, अंडरलाईन करा. टू डिझायर द कंबाईन डायव्हर्सिटी ॲट ऑल द लेवल ऑफ बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. आपण हेच महत्वाचं आहे. हा काय आम्हाला MCQ म्हणून आमच्या समोर येणार आहे आणि तुम्हाला काय करायला पाहिजे, लक्ष द्यावे लागणार. The most important of them are, एनसाठीच लाईन आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी. काय म्हटले बघा, जेनेटिक डायव्हर्सिटी. सेकंड वन आहे स्पेसिस डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. एनसायटी काय सांगते बघा, की सर्वात महत्वाचं कोण आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी. बघा काय सांगितलं ते, टाइप ऑफ डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी मध्ये काय बघा, डायव्हर्सिटी ऑफ जीन विदिन अ स्पेसिस. बघा की प्रत्येक स्पेसिस ही युनिक आहे, कारण त्याच्यामध्ये असणारे जेनेटिक जीनची जी मान्य आहे, जीनचं रिकॉम्बिनेशन आहे. आपल्याला माहित असेल की सेल डिव्हिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊन चायझमॅटाचं फॉर्मेशन होत आहे आणि क्रॉसिंग ओव्हरमुळे डायव्हर्सिटी पाहायला मिळते. बरोबर आहे की होमोलोगस क्रोमोझोम आहे, काय करतात, एनाफेज मध्ये आमोसमोर येतात आणि आपलं सेगमेंट एक्सचेंज करतात. ह्याला म्हणतोय आपण क्रॉसिंग ओव्हर. आणि ह्या क्रॉसिंग ओव्हरमुळे पेरेंटल आणि कॉम्बिनेंट असं तुम्हाला स्पेसिस पाहायला मिळतात आणि ह्यातूनच व्हेरिएशन होते. कारण का, जे जीन आहे पेरेंट टू ऑफस्प्रिंग पाठवल्या जातात, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी आपण म्हणू शकते. दिसते ना DNA, बरोबर आहे ना, बरोबर आहे. त्यानंतर बघा एक दिसत स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस डायव्हर्सिटी अमॉंग द स्पेसिस इकोसिस्टम, की इकोसिस्टम मध्ये अनेक प्रकारचे स्पेसिस आहेत, त्यांच्यामध्ये व्यवस्थित. बघा गुलाबाचं फुल आहे ते व्हाईट आहे, त्यानंतर पिंक आहे, येलो आहे, डिफरंट दिसते ना तुम्हाला. त्यानंतर इकोसिस्टम डायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी ऑफ हॅबिटेट इन अ गिवन युनिट एरिया. हॅबिटेट म्हणजे सहवास, यालाच काय म्हणतो आपण, सहवास. की ऑर्गॅनिझम ज्या ठिकाणी राहतोय तो जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, हॅबिटेट म्हणते. डायव्हर्सिटी ऑफ हॅबिटेट इन अ गिवन एरिया. तर बघा आपण या ठिकाणी एक एक कंटेंट घेऊया पुढं. तर काय आम्हाला समजलं नाही, आणि आता बघूया. तर काय बघूया आपण, जेनेटिक डायव्हर्सिटी बघूया. नेचर ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. DNA when complex with protein is called a chromatin. Chromatin condensed during cell division to form a chromosome. Chromatin and condensed chromosome structure. बघा DNA चे दोन महत्वाचे काम आहेत. एक म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणे, काय करणे, प्रोटीन सिंथेसिस करणे. आणि त्यानंतर की जेनेटिक कंटेन आहे, हेरिडिटी कॅरेक्टर वन जनरेशन टू
नेक्स्ट जनरेशन पाठवणे ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळी पेरेंट पासून ऑफस्प्रिंग पर्यंत कॅरेक्टर पाठवणे हे डीएनएचं काम आहे. तर बघा की हे मॅगी नाही आहे मुलांनो, इथं मॅगी दिसायला तुम्हाला मॅगी नाही आहे, तर हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियस मध्ये एक क्रोमॅटिन आहे बघा, असं विखुरलेलं आहे. ज्यावेळी ह्याला सेल डिव्हिजन मध्ये भाग घ्यायचा आहे तर कंडेन्स केला जातोय आणि त्यानंतर हा कंडेन्स केल्यानंतर असा तुम्हाला हा क्रोमोझोम दिसतोय आणि यामध्ये काय होते की सेगमेंट आदला बदल होतात आणि नवीन व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. तर अचानक आमच्या समोर आता इतके डॉग कसे दिसत बघा. कारण सर आम्हाला एवढे डॉग का दाखवायला तुम्ही, एक हा पण डॉग, हा पण डॉग, हा पण डॉग, हे सर्व डॉगच आहेत बरोबर आहेत. पण डॉगच्या एवढ्या व्हरायटी का गरजेच्या आहेत. कुत्रा तो कुत्रा, परंतु हे बघा हे जे आहेत ना हे डॉग आहे ते महागडे असतात. काही 1 लाख 2 लाख 5 लाख, जर्मन शेफर्ड म्हणतात की ते 5 लाखाचं आहे बरोबर आहे. की वेगवेगळ्या तुम्ही बघा ते डॉग रेस असतात बघा, डॉग शो असते, प्रत्येक ही व्हॅल्युएबल आहे. पण आपण काय म्हणणार हे डॉग टू डॉगच आहे बरोबर आहे. पण डॉगच्या एवढ्या व्हरायटीची गरज का पडली आम्हाला की नेचरनं काय केले की ह्यांच्या जीन मध्ये बदल केला आणि त्यामुळं या डॉगच्या डिफरंट व्हरायटी आज तुमच्या समोर दिसायला लागल्या. आज आम्हाला डॉगच्या डिफरंट व्हरायटी दिसायला लागल्या बरोबर ना. ठीक आहे. तर बघा कॉर्न, मका म्हणते माईज, स्वीट कॉर्न खातोय बघा. तर आपण रेग्युलर खाणारा आपण आहे बघा, ह्यो आपण काही मार्केटमध्ये आहे. परंतु स्वीट कॉर्न बघा हा कॉर्नच आहे, मका आहे, पण कलर बघायचा कलर त्यानंतर हा जर बघा एकाच कॉर्न मध्ये वेगवेगळ्या कलरचं मका आहे. हा कॉर्न बघा, हा कॉर्न बघा. तर हे काय केले जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला बघा, बायोटेक्नॉलॉजी जीन मध्ये बदल केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे जो कॉर्न आहे मका याची किंमत किती आहे माहिती काय, 1600 रुपये पण असते, 1600 रुपये पर्यंत. का खाण्यासाठी स्वाद तोच आहे, पण तुम्ही जो कलर पाहायला मिळतो ना या कलरमुळं याची या ठिकाणी व्हरायटी आहे. नाही किंवा हे सोडा की आपण या ठिकाणी मका बाजरी असते आणि स्वीट कॉर्न असते बघा, दोन्हीतला कुठला खाणार आपण, स्वीट कॉर्न मका आपण खातोय. तर ही जी डायव्हर्सिटी आपल्याकडे पाहायला मिळत्या किती इम्पॉर्टन्स आहे बघा मुलांना, किती इम्पॉर्टन्स आहे याच्यावर आम्हाला समजून येत्या. नेक्स्ट घेऊया. त्यानंतर दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी जे व्हीट आहे, व्हीट गहू, त्यांचे बघा डायव्हर्सिटी. व्हीट आज तुम्हाला माहिती आहे राईस जो तांदूळ असं म्हटलं जाते तो काय आहे 40 रुपये किलो पासून 400 रुपये किलो पर्यंतचा तांदूळ आज मिळते मार्केटमध्ये. म्हणजे राईस मध्ये किती व्हरायटी आहेत बघा. भारतानं जवळजवळ भरपूर व्हरायटीचा फाइंड आउट केलेला आहे. ही सगळं बायोडायव्हर्सिटी तर आहे. मँगो, आता बरं वाटलं बघा की लॉकडाऊनमुळे आम्हाला आंबाच खायला मिळत नाही. तर बघून घेऊ आपण, हा मँगो आहे, बहुतेक तोंडाला पाणी सुटल्या पाहिजे, मला तर सुटले. तर मँगो जो आहे ह्या मँगोच्या व्हरायटी बघा तुम्ही, सॉरी हा मँगो दिसतं तुमच्याकडे, हा मँगो बघा, हा मँगोच आहे. हा केसर मँगो आहे, अल्फान्सो जो आपल्याला आवडत आहे ना कोकणमध्ये, अल्फान्सो आहे. त्यानंतर बघा निलोगा आहे, मलिका, हायब्रिड मँगो आहे, अंबर आहे, कांचन आहे. तर ही सगळं मँगोच आहे. मँगोच्या इतक्या व्हरायटी का, मँगो तर मँगोच आहे, तो खायला गोडच लागणार. पण तो नेचरमध्ये काय केले की ह्यांच्यामध्ये व्हेरिएशन आणलेलं आहे आणि आज आम्हाला मँगो इतकं दिसायला लागतंय. त्यानंतर दुसरा एक कंटेन आहे. आता आपल्याला काय करायचं ह्युमन बिईंग मध्ये, ह्युमन बिईंग आपण बघा या ठिकाणी. तर पहिला दिसला हा निग्रो, आफ्रिकन दिसायला, दक्षिण आफ्रिकेचा आहे. युरोप मधली काही लोक वाटले,
मला सांगा या भारतामधलं कोण दिसतंय का तुम्हाला भारतात सामील असणारा? तर बहुतेक हिनी ही जी लेडी आहे ती या ठिकाणी भारतीय वाटायला. तर काय आहे ह्युमन बिंग? तो ह्युमन बिंग आहे. आफ्रिकेमध्ये तो असा दिसायला आहे, युरोपमध्ये मात्र तो असा दिसायला आहे, आणि या चायनामध्ये तो असा दिसायला आहे. भारतामध्ये असं दिसतं आपल्याला. तर ह्युमन बिंग मध्ये इतकी डायव्हर्सिटी आपल्याला काय केल्या आपण पाहिलंय की नेचरनं इतकी डायव्हर्सिटी आपल्या समोर करून ठेवलेली आहे.